शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत जे काही अतिवृष्टी झाली होती सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याचे जे काही अनुदान आहे त्याच्यामध्ये राज्य शासनाने काही जिल्हे पात्र केले होते, पण अद्यापही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट झाले नाही आहेत. तर खूप काही जिल्हे असे आहेत की त्यांचे प्रस्ताव देऊनही त्याची जी काही नुकसान भरपाई आहे ती अजून पेंडिंग आहे. तर मग नेमकं कोणते जिल्हे पात्र झाले होते, त्यांना किती शासनाकडून कोणते GR आले, परत आता प्रस्ताव राहिलेले कोणते जिल्हे, ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघत जा. चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, लाईक करायला मुळीच नका विसरत जा मित्रांनो, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत जातील. राज्य शासनाकडून जो काही GR आला होता 23 सप्टेंबर 2024 रोजी, त्याच्यामध्ये राज्यातील 12 जिल्ह्यांसाठी 237 कोटी रुपयांची मदत ही जाहीर झाली होती. आता हे जे 12 जिल्हे त्यांनी सांगितले होते, या 12 जिल्ह्यांमध्ये 3 विभाग होते, जसं की नागपूर विभाग झाला, अमरावती विभाग झाला आणि पुणे विभाग झाला. आता नागपूर विभागामध्ये नागपूर होतं, चंद्रपूर होतं, गडचिरोली होता आणि वर्धा होता. आता हे सगळे जे काही 4 जिल्हे आहेत, हे 4 जिल्हे मिळून 187 कोटी रुपयांची शासनाकडून निधी मंजूर झाला आणि तो वाटप सुरू झाला होता. अजूनही पूर्ण शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे डिपॉझिट झाले नाही आहेत. याच्यामध्ये जवळपास 1,89,000 शेतकरी हे पात्र झाले होते. त्यानंतर दुसरा विभाग जर विचार केला तर पुणे विभागामध्ये पुणे होतं, सांगली होतं आणि सातारा होता. साताऱ्याचा चांगलाच अतिवृष्टीसाठी जी काही नुकसान भरपाई होती ती मंजूर झाली होती. म्हणजे प्रथमच एवढी नुकसान भरपाई साताऱ्यातील शेतकऱ्यांना याच्यातनं मिळाली होती. जवळपास टोटल जर विचार केला आपण, पुणे, सातारा, सांगली 16 कोटी रुपयांची हा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला होता आणि तो शेतकऱ्यांना वाटप देखील सुरू झालं होतं. पण काय झालं की मध्यंतरी विधानसभा निवडणूक आली आणि तो कुठंतरी थांबला. तिसरा विभाग होता आपला अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम हे जे 5 जिल्हे होते, या 5 जिल्ह्यांना मिळून 33 कोटी रुपये शासनाकडून मंजूर झाले होते आणि ते खूप काही अत्यल्प होते, आपल्याला त्याच्यातनं कळते. याच्यातनं बहुतेक शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं होतं ते भरून निघणारं न होतं आणि म्हणूनच याच्यामध्ये खूप काही शर्तीचे प्रयत्न देखील करण्यात आले की जेणेकरून शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे ते शेतकऱ्यांना मिळेल. पण त्याच्यानंतर राज्य शासनाने अजून एक GR आला 4 ऑक्टोबर रोजी. आधी GR आला 23 सप्टेंबर म्हणजे 15 दिवसांनीच लगेच 4 ऑक्टोबर रोजी दुसरा GR आला आणि त्या दुसऱ्या GRमध्ये या दुसऱ्या GRमध्ये 997 कोटी रुपयांची मदत ही राज्य शासनाने दिली. आता याच्यामध्ये होतं चंद्रपूर होता मित्रांनो, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी. हेच लातूरसाठी 2 वेळेस याच्यातनं निधी मंजूर झाला. सगळाच जर विचार केला तर परत याच्यामध्ये कोकणमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा देखील समावेश होता. आता राहिला हा विषय की या शेतकऱ्यांना तर पैसे मिळतीलच, जे की विधानसभा निवडणूक नंतर देखील मिळतील किंवा वाटप सुरू असेल देखील. ओके, बट जे प्रस्ताव शासनाकडून देण्यात आले होते यामध्ये जालना जिल्हा होता, छत्रपती संभाजीनगर जिल्हा होता, नांदेड जिल्हा होता, हिंगोली जिल्हा होता. याच्यामध्ये खूप काही शेतकऱ्यांचे प्रस्ताव आले. 25 लाख, 36 लाख, 64 लाख खूप काही शेतकऱ्यांनी याच्यामध्ये प्रस्ताव टाकले होते आणि या प्रस्तावाला अजून शासनाकडून आणि या अतिवृष्टीसाठी जे काही निधी मिळायला पाहिजे त्याला अजून मंजुरी मिळाली नाही आहे आणि ही मंजुरी आता तुमची याच्या इलेक्शनच्या नंतरच आता ही मंजुरी येऊन त्याच्यानंतर GR येतील आणि मग ते जे काही पैसे ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील. याच्यात सांगण्याचा मुद्दा हाच होता की जालना, छत्रपती संभाजीनगर आणि नंतर आपला हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा यांचे जे काही प्रस्ताव दिले ते पेंडिंग आहेत. ते प्रस्ताव पास झाल्यानंतर त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होतील. जे काही उर्वरित शेतकरी राहिलेत आणि ज्यांचं नाव याद्यांमध्ये नाव आलं असेल त्यांच्याही अकाउंटमध्ये पैसे आफ्टर इलेक्शन डिपॉझिट होतील. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.